नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 12.2 पहिला प्रश्न. रोज 8 तास काम करून 15 माणसांनी एक काम 24 दिवसात संपवले. जर तेच काम 9 तास याप्रमाणे 20 माणसांनी केले असते तर त्यांनी ते काम किती दिवसात संपवले असते. स्वाध्याय 12.1 मध्ये स्वाध्याय 12.1 मध्ये आपण सूत्र पाहिलेलं आहे MDH भागिले W. MDH भागिले W ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन. बरोबर आहे. रोज 8 तास काम करून म्हणजे तास दिलेले आहेत, आवर दिलेले आहेत 8 तास. बरोबर आहे. 15 माणसांनी, M म्हणजे वर्कर, लेबर, माणसे हे 15 आहेत. Mची व्हॅल्यू दिलेली आहे, H व्हॅल्यू दिलेली आहे. 24 दिवस म्हणजे Dची व्हॅल्यू दिलेली आहे 24. याप्रमाणे एक काम आहे. काम किती आहे? एक काम आहे भागिले 1. W1 म्हणजे 1 इक्वल टू M2. आता येथे आपल्याला 20 माणसे आहेत. बरोबर आहे. D2 दिवस काढायचे आहेत म्हणजे D2ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आवर किती आहेत? 9 आहेत, 9 तास. तेच काम आहे. जर तेच काम, येथे काम 1 आहे म्हणजे तेच काम भागिले 1. याप्रमाणे हे सॉल्व करायचं आपल्याला दिवस काढायचे आहेत. D2 इक्वल टू काय होईल? हा गुणाकार 24 गुणिले 15. गुणाकार करायची गरज नाही आहे कारण कॅन्सल होणार आहे. आता हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. 3 त्रिक 9, 3 5 15. बरोबर आहे. 5 1 5, 5 चौक 20, 4 1 4, 4 सख 24. काय राहत आहे? 3 आणि 6. 3 1 3, 3 2 6. सर्व कॅन्सल झालेलं आहे. फक्त 8 आणि 2 राहत आहेत. यांचा गुणाकार 8 गुणिले 2 16 होतील. D2ची व्हॅल्यू 8 गुणिले 2 म्हणजे काय? 16 म्हणजे 16 दिवस. D2ची व्हॅल्यू दिवस किती लागतील? 16. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. खूप महत्त्वाचं सूत्र आहे हे. आपण स्वाध्याय 12.1 मध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे 3 व्हॅल्यू आहेत. बरोबर आहे. नंतर 2 व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत, तिसरी व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी MDH भागिले W. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. प्रकार लक्षात ठेवा. प्रकार खूप महत्त्वाचा आहे. अ आणि ब दोघांनी जर एकत्र काम केलं तर 12 दिवस लागतात. ब ते काम एकटा जितक्या दिवसात करेल त्याच्या 2/3 पट दिवस अला ते काम पूर्ण करण्यास लागतात. समजा बचं काम X असेल. बसाठी आपण X घेऊ. समजा बला X दिवस लागत आहेत तर त्याच्या 2/3 पट अला एकट्याला काम करण्यास लागतात. म्हणजे अचे दिवस किती असतील? 2/3 याप्रमाणे. बरोबर आहे. अला एकट्याला काम करण्यास किती दिवस लागतील ते आपल्याला काढायचं आहे. आपण बसाठी X घेतलेला आहे. बरोबर आहे. आता दोघांनी एकत्र काम केलं तर 12 दिवसात होत आहे काम. म्हणजे आपण काय करणार? एक काम आहे, दोघांनी एकत्र काम केलं तर 12 दिवसात पूर्ण होत आहे. म्हणजे एक काम 12 दिवसात होत आहे. म्हणजे आपण काय करणार? याचा व्यस्त घेणार. यासाठी लक्षात राहू द्या, व्यस्त घ्यायचा आपल्याला. बचा व्यस्त घेऊ आपण. बचा व्यस्त केला तर 1/x होईल. बरोबर आहे. एक्सचा व्यस्त काय आहे? 1/x. याचा व्यस्त करू आपण. हे काय आहे? 2x भागिले 3 आहे. बरोबर आहे. याचा व्यस्त केला तर 3 वर जातील, 2x खाली येतील. 3 वर जातील आणि 2x खाली येतील. 12 आहे, त्याचा व्यस्त केला तर 1/12 होईल. याप्रमाणे आपल्याला व्यस्त घ्यायचा आहे. आता येथे आपण काय करू? ही बेरीज घ्यायची आपल्याला. येथे आपण काय करू? 2ने गुणाकार करू आणि येथे 2ने गुणाकार करू म्हणजे छेद सारखे होतील. बरोबर आहे. 2ने गुणाकार केल्यामुळे येथे काय होईल? येथे 2x होतील आणि येथे 2ने गुणाकार करणार म्हणजे आपल्याला छेद सारखे झाल्यामुळे अंशाची बेरीज करता येईल. अंशाची बेरीज करता येईल आपल्याला. दोघांपैकी एकच छेद घेणार आपण 2x, परंतु अंशाची बेरीज 2 आणि 3 5 होईल. बरोबर आहे. याप्रमाणे आणि इक्वल टू याप्रमाणे. आता तिरपा गुणाकार करू आपण म्हणजे 12 पंचे 60 होतील. 12 पंचे 60 आणि हे 2x म्हणजे 2xची व्हॅल्यू 60 आहे. म्हणजे xची किंमत किती मिळेल? 30 मिळणार आहे. बरोबर आहे. x म्हणजे काय आहे? ब आहे. आपण पाहिलेलं आहे. x म्हणजे काय आहे? ब आहे. आणि अ म्हणजे काय आहे? 2/3 x आहे. 2/3 x. ही बची किंमत झाली. आपल्याला अ पाहिजे म्हणजे अचे
म्हणजे अची कॅपॅसिटी किती आहे 2/3x 2/3x x म्हणजे काय 30 बरोबर आहे 3 1 3 3 10 30 10 गुणिले 2 म्हणजे 20 अचे दिवस किती येतील 20 दिवस जर अने एकट्याने ते काम केले तर 20 दिवस लागतील याप्रमाणे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे प्रकार लक्षात राहू द्या दोघांचं एकत्र काम आहे दोघांची कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला आणि त्यावरून एकट्याचे काम काढायचे आहे अचे दिवस 20 दिवस नेक्स्ट क्वेश्चन या टाईपचे क्वेश्चन आपण यापूर्वीच्या स्वाध्यायामध्ये पाहिलेले आहेत ताशी 45 किलोमीटर वेगाने ऑप्शन आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत त्यामुळे जो वेग आहे ताशी 45 किलोमीटर त्याला आपण मीटर पर सेकंदमध्ये करणार आहोत मीटर पर सेकंद वेग किती आहे वेग आहे 45 किलोमीटर प्रति तास ताशी म्हणजे प्रति तास एका तासामध्ये 45 किलोमीटर बरोबर आहे मग आपण काय करणार मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर किलोमीटरचे मीटर करायचे म्हणजे या 45ला 1000ने गुणाकार करणार म्हणजे 3 शून्य ॲड होतील बरोबर आहे याप्रमाणे आणि 1 तास आहे त्याचे सेकंद करायचे आपल्याला 1 तास आवर म्हणजे 1 तास म्हणजे 3600 सेकंद आता हे झालेलं आहे मीटर पर सेकंदमध्ये हे 2 शून्य कॅन्सल होतील हे 2 शून्य कॅन्सल होतील 9ने भाग देऊ 9 चौक 36 9 पाचे 45 50 भागिले 4 म्हणजे काय होईल 25 भागिले 2 हे मीटर पर सेकंद बरोबर आहे 25 भागिले 2 मीटर पर सेकंद हा झालेला आहे वेग आपला म्हणजे गाडीचा वेग किती आहे ते आगगाडीचा वेग मीटर पर सेकंदमध्ये एवढा आहे 25 भागिले 2 म्हणजे काय 12.5 मीटर पर सेकंद आता धावणारी रेल्वे तिची लांबी आहे 340 मीटर 340 मीटर तर आपल्याला पुलाची लांबी काढायची आहे पुलाची लांबी म्हणजे एकूण अंतर किती घ्यायचं आपल्याला हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे अंतर म्हणजे काय घेणार आपण आगगाडीची लांबी म्हणजे रेल्वेची लांबी आणि प्लस पुलाची लांबी आपल्याला पुलाची लांबी काढायची आहे त्यासाठी x घेऊ आपण पुलाची लांबी बरोबर आहे आगगाडीची लांबी आपल्याला दिलेली आहे लांबी आहे 340 ही लांबी काढायची आपल्याला सपोज x म्हणजे अंतर किती आहे आपलं एवढं अंतर आहे बरोबर आहे आपल्याला काय काढायचं आहे पुलाची लांबी काढायची आहे म्हणजे x ची किंमत काढायची आहे आपल्याला हे सूत्र माहिती आहे वेग माहिती आहे आपल्याला बरोबर आहे वेळ पण माहिती आहे वेळ किती लागतो 48 सेकंद वेळ दिलेला आहे वेळ पण आपल्याला दिलेला आहे वेळ किती आहे 48 सेकंद आपल्याला लांबी काढायची आहे म्हणजे अंतरमध्ये या दोन व्हॅल्यूपैकी एक व्हॅल्यू दिलेली आहे दुसरी काढायची आहे आपल्याला त्यासाठी अंतर बरोबर वेग आणि वेळ यांचा गुणाकार वेग गुणिले वेळ लक्षात राहण्यासाठी अंतर म्हणजे काय वेग गुणिले येथे वेग म्हणजे वेग आणि पुन्हा म्हणजे वेळ दोघांचा गुणाकार वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ किंवा वेळ काढायची असेल तर अंतर भागिले वेग परंतु अंतर काढायचं असेल तर वेग आणि वेळ यांचा गुणाकार अंतर किती आहे एवढं अंतर आहे बरोबर आहे म्हणजे 340 प्लस x ही किंमत काढता येईल आपल्याला xची बरोबर आहे वेग माहिती आहे वेग एवढा आहे 25 भागिले 2 आपण कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे मीटर पर सेकंद बरोबर आहे वेळ किती आहे 48 सेकंद आता 2ने भाग देता येईल 48ला तर हे 24 होतील बरोबर आहे म्हणजे 25 गुणिले 24 आणि हे 300 इकडे पास करू आपण म्हणजे x बरोबर काय होईल 25 गुणिले 24 हा गुणाकार आणि हे 340 प्लसमध्ये आहेत इकडे पास करू आपण इकडे फक्त x राहील बरोबर आहे 25 गुणिले 24 हा गुणाकार करू म्हणजे 24 गुणिले 25 25 चौक 100 हातचे आले 10 25 दोन्ही 50 आणि 10 60 25 गुणिले 24 हे होतील 600 बरोबर आहे आणि हे किती आहेत 340 ते इकडे मायनसमध्ये येतील 600 मायनस 340 600 मायनस 340 0 6 260 उत्तर मिळेल 260 हे काय आहे x म्हणजे काय आहे फुलाची लांबी आपण फुलाची लांबी म्हणजे x घेतलेली आहे बरोबर आहे
ती किती आहे मीटरमध्ये येईल, कारण किलोमीटरचे आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 260 मीटर. 260 मीटर पर्याय 1 आपला बरोबर आहे. फक्त एक लक्षात राहू द्या, एकूण अंतर म्हणजे आगगाडीची लांबी घ्यायची आणि त्या पुलाची लांबी घ्यायची, दोघांची बेरीज. पहा मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिसने हे जमणार आहे. आता जो आपण प्रश्न सॉल्व केलेला आहे तो कसा आहे, आपल्याला हे फक्त माहिती आहे. अंतर म्हणजे काय, वेग आणि वेळ यांचा गुणाकार. वेग आणि वेळ हे सूत्र वगैरे आपण परीक्षेमध्ये काहीच लिहिणार नाही, फक्त आपल्याला ऑप्शन काढायचं आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करणार, अंतर हे सूत्र लिहिण्याची गरज नाही. आपण अंतर कसं लिहिणार, आगगाडीची लांबी 340 दिलेली आहे, रेल्वेचे तो पूल म्हणजे x, बरोबर आहे. वेग आपल्याला 45 दिलेला आहे ताशी, म्हणजे याप्रमाणे 3600 आणि वेळ 48. फक्त आपण एवढंच कॅल्क्युलेशन करणार, बरोबर आहे. यावरून एक्सची किंमत आपल्याला लवकर काढता आली पाहिजे. सूत्र वगैरे हे कसं लिहायचं, हे कसं आलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, तरच आपल्याला वेळ परीक्षेमध्ये कव्हर होईल. समजण्यासाठी आपण पद्धतशीर लिहिलेलं आहे, परंतु परीक्षेमध्ये हाच प्रश्न आला तुम्हाला हे डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. येथे काय येत आहे, इथे 2 येत आहे आणि इथे 25 येत आहे, बरोबर आहे. हे 2ने हे 24 होत आहे, 24 गुणिले 25 म्हणजे हे 600 होत आहेत. म्हणजे एक्सची किंमत काय मिळेल, हे इकडे मायनस होतील 340 म्हणजे 260 याप्रमाणे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. वेग आहे 80 किलोमीटर आणि वेळ आहे, येथे वेग आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये दिलेला आहे, बरोबर आहे. आणि वेळ पण तासामध्ये दिलेला आहे, वेळ पण तासमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपल्याला, आणि ऑप्शनमध्ये मीटर नाही आहे, त्यामुळे आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे. अंतर म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, वेग आणि वेळ यांचा गुणाकार, वेग गुणिले वेळ, बरोबर आहे. हे माहिती असणं आवश्यक आहे. वेग किती आहे, आपल्याला अंतर काढायचं आहे, बरोबर आहे. वेग आहे 80, पुन्हा मीटर पर सेकंडमध्ये करायची गरज नाही, कारण ऑप्शनमध्ये पण नाही आहे आणि दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला आवरमध्ये दिलेले आहेत, तासामध्ये दिलेले आहेत, बरोबर आहे. एक मीटरमध्ये असेल, दुसरी किलोमीटरमध्ये, तर आपण रूपांतर केलं असतं. वेळ किती आहे, एवढा आहे, 1/4 x आणि -7/8. 2 क्वांटिटी आहे म्हणून इथे ब्रॅकेट आहे. 80ने गुणाकार करू, 80ने हा ब्रॅकेट गुणाकार करायचा आहे, म्हणजे या दोन्ही टर्मला आपण 80ने गुणाकार करणार, म्हणजे 80/4x होईल, बरोबर आहे. 80/4 आणि हा x मायनस 80 पुन्हा याला गुणाकार होईल, म्हणजे 80 गुणिले 7/8 हे वजा ॲज इट इज. काय होईल, 4ने भाग देऊ 80ला तर 20 होतील, म्हणजे 20x, बरोबर आहे. हे वजा 8ने हे 10 होतील, 8 10 80, 10 गुणिले 7 70 होतील, बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय मिळेल, 20x - 70. 20x - 70 ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. फक्त येथे अंतर म्हणजे वेग आणि वेळ हे सूत्र माहिती असेल तरच काढता येईल. हे बेसिक सूत्र आहे, हे लक्षात राहू द्या. अंतर काढायचं आहे, अंतर फक्त वेग आणि वेळ दोन्ही आपण किमती टाकलेल्या आहेत, फक्त कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न. 6 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 मजूर किती दिवसात पूर्ण करतील. मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त चलन असते, हे आपल्याला माहिती आहे. 6 मजूर आहेत आणि मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त चलन असते, आपल्याला माहिती आहे. मजूर आणि दिवस, मजूर 6 असतील तर दिवस 18 लागत आहेत, बरोबर आहे. जर तेच काम 2 मजूर असतील तर किती दिवस लागतील, समजा x दिवस लागतील. मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त चलन असते, हे आपण पाहिलेलं आहे. यापूर्वी आपण एक स्वाध्याय सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे. व्यस्त चलन असेल, येथे व्यस्त चलन आहे, व्यस्त चलन असेल तर आपण काय करतो, गुणाकार इक्वल दाखवतो, बरोबर आहे. मजूर आणि दिवस हा गुणाकार इक्वल आहे, हा गुणाकार, बरोबर आहे. म्हणजे 6 गुणिले 18 हा गुणाकार, हे इक्वल आहे, हा गुणाकार 2 गुणिले x. यावरून xची व्हॅल्यू काय होईल, 6 गुणिले 18 आणि हे 2 भागाकारामध्ये येतील, 2 1 2, 2 3 6, 18 गुणिले 3 म्हणजे काय होईल 54.
इथे 3 आणि हे 18, 18 गुणिले 3 54, म्हणजे 54 दिवस लागतील. पहा 2 मजूरला 54 दिवस लागतील. मजूर कमी केल्यामुळे दिवस जास्त लागतील, म्हणजे व्यस्त चलन आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा MDHने पण हे सॉल्व करता येते. MDH भागिले W, MDH भागिले W हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हे 1 1 1, हे 2 2 2. येथे मजूर किती आहेत? 6, म्हणजे एमची व्हॅल्यू 6 आहे. दिवस 18 दिवस आहेत. येथे तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही. काम किती आहे? एक काम आहे, म्हणजे 1नेच भाग देणार. इक्वल टू MDH, दुसरे मजूर 2 आहेत. D दिवस काढायचे आहेत, म्हणजे D2ची व्हॅल्यू काढायची आहे. तास दिलेले नाहीत, काम तेच आहे, तेच काम म्हणजे 1, बरोबर आहे. एक काम आहे, नंतर 2 मजूर तेच काम करतात, म्हणजे भागिले 1 हेच आलेलं आहे. 6 गुणिले 18 बरोबर 2 गुणिले x. D2 म्हणजे काय? x. याप्रमाणे असंही सॉल्व करता येईल. पण असा प्रश्न परीक्षेमध्ये आला तर टेबल तयार करायची गरज नाही आहे, काहीच तयार करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे मजूर आणि दिवस व्यस्त चलन असते, म्हणजे या दोघांचा गुणाकार करणार आपण. 6 गुणिले 18 तर बरोबर 2 दिलेले आहे आणि हे दिवस. याप्रमाणे हे सॉल्व करून आपल्याला काय मिळेल? 2 इकडे भागाकारामध्ये येतील, म्हणजे 2 1 2 2 त्रिक 6, 18 गुणिले 3 54. याप्रमाणे फक्त समजून घ्या पद्धत कशी वापरायची, प्रकार कोणता आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये असं चार्ट वगैरे करायची गरज नाही आहे, समजण्यासाठी आपण चार्ट केलेला आहे. फक्त ऑप्शनला महत्त्व आहे, आपल्या उत्तराचा ऑप्शन बरोबर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न. 40 माणसे 30 खड्डे 60 दिवसात खोदतात, तर 20 माणसे 15 खड्डे किती दिवसात खोदतील? पहा येथे सूत्र वापरणार आपण MDH भागिले W, MDH भागिले W. ही पहिली कंडिशन आणि ही दुसरी कंडिशन, बरोबर आहे. 40 माणसे 30 खड्डे. पहा माणसे दिलेले आहेत, म्हणजे एमची व्हॅल्यू आपण 40 घेणार. दिवस आहेत का? 60 दिवस आहेत, बरोबर आहे. ही पहिली कंडिशन आहे 3 क्वांटिटीची, आणि दुसरी कंडिशन 2 क्वांटिटीची आहे. तिसरी क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. दिवस किती आहेत? 60 आहेत. तास दिलेले आहेत का? नाही, परंतु वर्क आहे. हे 30 खड्डे हे काय आहे? यांचं वर्क आहे. 30 खड्डे हे वर्क, म्हणजे W1ची व्हॅल्यू आपण 30 घेणार. इक्वल टू M2ची व्हॅल्यू आता दुसऱ्या कंडिशनमध्ये 20 माणसे आहेत. दिवस किती आहेत ते काढायचे आहेत, म्हणजे D2ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. दिवस किती दिवसात, म्हणजे दिवस आपल्याला काढायचे आहेत. तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही. W2 म्हणजे काय? खड्डे किती आहेत? 15 खड्डे आहेत. पहा जे काम आहे ते काम घ्यायचं आपल्याला. इथे काम काय आहे? खड्डे खणायचं काम आहे, बरोबर आहे. येथे 30 खड्डे, येथे 15 खड्डे, ते आपलं वर्क आहे. याप्रमाणे D2ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, यावरून दिवस काढता येतील, बरोबर आहे. पहा हे कॅल्क्युलेशन जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करायचं आहे. पहा 20 1 20, हे 20 इकडे भागाकारात आणले तर हे 20 दोन्ही 40 होतील, बरोबर आहे. 2 1 2 हे 15 होतील. 15 1 15, 15 चौक 60 होतील, बरोबर आहे. इकडे 15 हे गुणाकारामध्ये येतील. इकडे फक्त 4 राहिलेले आहेत, म्हणजे D2ची किंमत किती मिळेल? 15 गुणिले 4 60. D2 इक्वल टू 60. याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. सर्व कॅल्क्युलेशन करून आपल्याला D2ची किंमत 60 मिळणार आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न. 300 मीटर लांबीची रेल्वे आहे, एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते. पहा ही रेल्वे, तिची लांबी आपल्याला दिलेली आहे. 300 मीटर लांबीची रेल्वे आहे. समजा ही रेल्वे आहे, पहा याप्रमाणे रेल्वे आहे म्हणून समजून घ्या. तर ही रेल्वे 300 मीटर लांबीची आहे. 300 मीटर. एक खांब आहे, खांब म्हणजे सिग्नलचा खांब आहे. एक. या खांबाला काय करते? फक्त 24 सेकंदात क्रॉस करते. या खांबाला 24 सेकंदात क्रॉस करते. म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे पूर्ण रेल्वे पास होण्यासाठी तर किती सेकंद लागतात? 24 सेकंद लागतात. म्हणजे
या 300 मीटर एवढं अंतर जाण्यासाठी 24 सेकंद लागतात, बरोबर आहे. म्हणजे रेल्वेची जी लांबी आहे त्यावरून आपल्याला रेल्वेची लांबी आणि हे सिग्नल क्रॉस करण्यासाठी जो वेळ लागत आहे त्यावरून आपल्याला त्या रेल्वेचा वेग काढायचा आहे. रेल्वेचा वेग म्हणजे काय असेल? वेग म्हणजे काय? अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 300 मीटरमध्ये आहे, बरोबर आहे. मीटरमध्ये आहे आणि वेळ आहे 24 सेकंद. 24 सेकंद. पहा, एक लक्षात ठेवा, एका खांबाला असं दिलेलं असेल म्हणजे रेल्वेचा सिग्नलचा खांब त्याला ओलांडत असेल किती सेकंद आहेत, तर रेल्वेची जी लांबी आहे त्या लांबीला त्या सेकंदने भाग द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? रेल्वेचा वेग मिळणार आहे. रेल्वेचा वेग किती आहे? अंतर भागिले वेळ, बरोबर आहे. हे काय आहे? रेल्वेचं अंतर म्हणजे रेल्वेची लांबी झालेली आहे आणि हा वेळ आहे. येथे आपण ही लांबी आणि ही लांबी प्लस नाही करणार वेग काढण्यासाठी, कारण सिग्नलला फक्त एवढंच अंतर पास होत आहे, त्याला 24 सेकंद लागत आहेत पूर्ण रेल्वे पास होण्यासाठी. म्हणजे आपण 300 मीटरला आपण 24ने भाग देणार तर तो आपल्याला रेल्वेचा वेग मिळणार आहे. पहा, 300 भागिले 24 मीटर पर सेकंद आहे, बरोबर आहे. असंच राहू दे, कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सल होईल, बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे? 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल? म्हणजे आपल्याला अंतर, आता अंतरसाठी दुसरं सूत्र घेऊ आपण. म्हणजे सूत्र तेच आहे, फक्त व्हॅल्यू वेगळ्या येतील. अंतर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ यांचा गुणाकार. वेग आणि वेळ, बरोबर आहे. अंतर म्हणजे वेग आणि वेळ. आता अंतर किती घेणार आपण? रेल्वेची लांबी आणि हे या पुलाची लांबी, बरोबर आहे. रेल्वेची लांबी किती आहे? 300 आणि या पुलाची लांबी किती आहे? 450. हे झालेलं आहे एकूण अंतर, बरोबर आहे. वेग किती आहे? आपण आत्ताच काढलेलं आहे 300 भागिले 24. कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल, नाही केलं तरी आपल्याला पुढे कॅन्सल होईल. पहा, हा वेळ जो दिलेला आहे तो आपल्याला रेल्वेचा वेग काढण्यासाठी दिलेला आहे, परंतु आपल्याला किती वेळात ओलांडेल म्हणजे हा वेळ काढायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे वेळ आपल्याला काढायचा आहे. तेवढा पूल किती वेळामध्ये रेल्वे ओलांडणार आहे तो वेळ आपल्याला काढायचा आहे. हा वेळ जो आहे तो आपल्याला रेल्वेचा वेग काढण्यासाठी दिलेला आहे, परंतु आता हा वेळ आपल्याला काढायचा आहे. म्हणजे काय होईल? हे 400 आणि 750 होतील, बरोबर आहे. 750 इक्वल टू, पहा इकडे गुणाकारामध्ये आहेत, इकडे जर आणले तर काय होईल? हे 324 वर येतील आणि 300 खाली येतील, बरोबर आहे. इक्वल टू वेळ. हे कॅल्क्युलेशन यायला पाहिजे, बेसिक कॅल्क्युलेशन आहे हे. हा शून्य कॅन्सल होईल, हा शून्य कॅन्सल होईल, बरोबर आहे. 6 चौक 24, 6 पंचे 30, 6ने भाग दिला, 6 चौक 24, येथे 4 होतील, 24 कॅन्सल होतील, 30 कॅन्सल होतील, येथे 5 होतील. आता 5ने याला भाग देऊ 75ला, म्हणजे 15 येईल, बरोबर आहे. 15 आणि हे 4 यांचा गुणाकार राहील. सर्व कॅन्सल झालेलं आहे, फक्त 15 आणि 4 यांचा गुणाकार. 15 चौक 60, म्हणजे वेळ किती मिळेल? 60 सेकंद. सर्व सेकंदमध्ये आहे, बरोबर आहे. वेळ किती मिळेल? 60 सेकंद. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. 1 2 3 4 यापैकी तिसरा ऑप्शन बरोबर आहे. तिसऱ्या ऑप्शनला आपण असं डार्क करणार एक्झाममध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न. काही मजूर दररोज काही मजूर म्हणजे आपल्याला मजूर दिलेलं नाही, तर मजुराची संख्या दिलेली नाही आहे. दररोज 6 तास काम करून एक काम 32 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे तास आणि दिवस दिलेले आहेत. तास आणि दिवस. पहा, MDSने पण सॉल्व करता येईल. तास दिलेले आहेत. 6 तास काम केले तर 32 दिवस लागत आहेत, बरोबर आहे. तर तेच काम 24 दिवसात करायचं असेल, पहा दिवस 24. मजुरांनी दररोज किती तास जास्त काम केले पाहिजे, म्हणजे तास काढायचे आपल्याला, बरोबर आहे. किती तास जास्त काम, पहा इथे जास्त शब्द खूप महत्त्वाचा आहे. किती तास काम करायचे यावरून काय मिळेल आपल्याला? तास मिळतील. परंतु पहिले तास आणि हे तास यांची तुलना करायची नंतर आपल्याला. पहा, व्यस्त चलन आहे, बरोबर आहे. म्हणजे हा गुणाकार घेणार, इक्वल दाखविणार हा गुणाकार. व्यस्त चलन आहे तास आणि दिवस.
दररोज 6 तास काम करतात आणि येथे दिवस आहेत. म्हणजे 6 गुणिले 32 हे बरोबर आहेत x गुणिले 24. बरोबर आहे. म्हणजे 6 गुणिले 32 हे 24 भागाकारामध्ये येतील. इकडे राहील x. इकडे गुणाकारामध्ये आहे, इकडे आणले तर भागाकारामध्ये येतील. फक्त x राहील. बरोबर आहे. 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. बरोबर आहे. 3 एक 3, 3 दोन्ही 6. काय राहत आहे 2 आणि 4 यांचा गुणाकार. 4 दोन्ही 8 म्हणजे xची किंमत किती मिळेल आपल्याला 8. बरोबर आहे. 4 आणि 2 हे कॅल्क्युलेशन 8 येत आहे. 8 आपल्याला काय विचारलेलं आहे, किती तास जास्त काम करावे लागेल. 8 उत्तर नाही आहे आपलं. किती तास जास्त काम करावे लागेल. पूर्वीचे तास किती आहेत 6 तास. बरोबर आहे. आता किती आहेत 8. म्हणजे येथे 8 आहेत, पूर्वीचे 6 आहे. म्हणजे 6पेक्षा 2 तास जास्त आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे 8 वजा 6 म्हणजे 2 तास. बरोबर आहे. 8 वजा 6 2 तास. याप्रमाणे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. किती तास असं विचारलं असतं तर आपलं उत्तर 8 आलं असतं, परंतु किती तास जास्त विचारलेलं आहे. म्हणजे आपण काय करणार, आलेल्या तासातून पूर्वीचे तास वजा केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. MDHने पण सॉल्व करता येईल. MDH काही मजूर म्हणजे मजूर दिलेले नाहीत, आवर दिलेले आहेत. बरोबर आहे. आवर दिलेले आहेत आणि डेज दिलेले आहेत. 32 काम आहे, सेम काम आहे, एक काम. बरोबर आहे. म्हणजे भागिले 1. इकडे 24 आहेत दिवस आणि संपवायचे असल्या मजुरांनी दररोज किती तास म्हणजे H2 ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. बरोबर आहे. भागिले 1 तेच येत आहे 6 गुणिले 32 x गुणिले 24. x म्हणजे ते आवर घेतलेले आहेत आपण तास. याप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 पहा. यासारखे प्रश्न आपण यापूर्वी सॉल्व केलेले आहेत. एक मोटार आहे, तासी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणावरून निघाली. समजा या पॉईंटवरून सकाळी 5 वाजता मोटार निघत आहे. 5 AM ला एक मोटार आहे, पहिली मोटार सपोज M1. ही मोटार काय करते 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता निघत आहे या डायरेक्शनमध्ये. बरोबर आहे. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणावरून दुसरी मोटार 7 वाजता निघत आहे. 2 तासांनी म्हणजे 5च्या नंतर 2 तास म्हणजे 7 वाजता. 7 वाजता निघणार आहे. याच ठिकाणावरून ही मोटार 5 वाजता निघेल आणि ही 7 वाजता निघणार आहे. हिचा वेग किती आहे, हिचा वेग आहे 40 किलोमीटर. जी 5 वाजता निघणार आहे तिचा एका तासाला 40 किलोमीटर वेग आहे. आणि दुसरी मोटार आहे ही M1 आहे, पहिली मोटार. बरोबर आहे. आणि दुसरी मोटार M2 आहे. तिचा वेळ आहे 7 वाजता. 7 वाजता निघणार आहे. तिचा वेग किती आहे त्याच ठिकाणावरून पहिलीच्या दीडपट. पहिलीचा वेग किती आहे 40, त्याचे दीडपट. दीड म्हणजे किती 3चे अर्धे. बरोबर आहे. पहिलीच्या म्हणजे आपण काय करणार गुणाकार करणार. म्हणजे आपण गुणाकार करणार. पहिलीचा वेग एवढा आहे, तिच्या दीडपट. दीड म्हणजे किती 3चे अर्धे. बरोबर आहे. हे किती होतील आता गुणाकार करू. हे 20 होतील. 2ने भाग देऊ 40ला 20 होईल आणि 20 गुणिले हे 3 म्हणजे 60. पहा 40चे दीडपट म्हणजे किती 60. बरोबर आहे. 40चे दीडपट म्हणजे 60. म्हणजे हिचा वेग किती आहे 60 किलोमीटर पर आवर. एका तासाला 60 किलोमीटर जात आहे. तर त्या 2 मोटारींची भेट कधी होईल हे आपल्याला काढायचं आहे. पहा पहिली 5 वाजता निघत आहे, तिचा वेग 40 आहे म्हणजे 6 वाजता. पहा M1 आणि M2. बरोबर आहे. याप्रमाणे 5 वाजता निघत आहे म्हणजे 6 वाजता 40 किलोमीटर जाईल. बरोबर आहे. 1 तास. 5च्या नंतर 1 तास म्हणजे 6 वाजता 40 किलोमीटर जाईल. पहा 6 वाजता 40 किलोमीटर जाईल. बरोबर आहे. 7 वाजता 80 जाईल कारण वेग 40 आहे. 8 वाजता अजून 40 ॲड होतील. 9 वाजता 160 होईल. 10 वाजता 200 होईल. 11 वाजता एवढं अंतर क्रॉस करणार आहे 240. 12 वाजता 280 किलोमीटर. बरोबर आहे. याप्रमाणे
एवढं अंतर जाणार आहे, किलोमीटर याप्रमाणे. आता ही M2 मोटर, दुसरी मोटार 7 वाजता निघत आहे, म्हणजे 8 वाजता तिचे 60 किलोमीटर पूर्ण होतील. इथे 8 येतील, हे लक्षात राहू द्या. जर 5 वाजता आपण 40 किलोमीटर लिहिलं तर चुकणार आहे, कारण 40 किलोमीटर स्पीड आहे, 5 वाजता निघणार आहे, म्हणजे जेव्हा 6 वाजतील तेव्हा 1 तास होईल आणि 6 वाजता 40 किलोमीटर जाईल ती, बरोबर आहे. येथे 5 येणार नाही, येथे 6 येईल. त्याप्रमाणे इथे 7 नाही, येथे 8 येईल, म्हणजे 8 वाजता तिचा वेग किती असेल? 8 वाजता ती किती जाईल? 60 किलोमीटर जाईल. पहा, 8 वाजता ही 60 किलोमीटर जाईल, बरोबर आहे. 9 वाजता काय होईल? 60 आणि 60 120 जाईल. 10 वाजता अजून 60 ॲड होतील, म्हणजे 180. 11 वाजता किती होईल? 180 आणि 60 म्हणजे 240. 12 वाजता 240 आणि 60 म्हणजे 300 किलोमीटर होईल. हे किलोमीटर म्हणजे एवढं अंतर जाणार आहे. ही दुसरी मोटार, बरोबर आहे. याप्रमाणे हे किलोमीटर आहेत, हे पण किलोमीटर आहेत. पहा, दोन्ही मोटारींची भेट कधी होईल? पहा, दोन्ही मोटारींची भेट कधी होईल? 12 वाजता काय होईल? ही 280 जाईल, परंतु 12 वाजता ही 300 जाईल, म्हणजे याच्या पुढे जाणार आहे, बरोबर आहे. 11 वाजता काय होईल? 11 वाजता ही 240 किलोमीटर जात आहे, बरोबर आहे. आणि 11 वाजता ही पण 240 किलोमीटर जात आहे. कॉमन यामध्ये 240 आहे, बरोबर आहे. टाईम पण सारखाच आहे, म्हणजे 11 वाजता 240 किलोमीटरवर असणार आहे ही दुसरी मोटार. पहिली मोटार पण 11 वाजता 240 किलोमीटर अंतर जाणार आहे, म्हणजे 11 वाजता दोघांची भेट होणार आहे. त्या दोन्ही मोटारींची भेट 11 वाजता होणार आहे, सकाळी 11 वाजता, बरोबर आहे. सकाळी 5 वाजता 6, 7, 8, 9, 10 म्हणजे सकाळच आहे ही. सकाळी 11 वाजता. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, 40चा पाढा तयार करायचा आहे आणि 5च्या नंतर 6 म्हणजे 40 आपले 6ला येतील आणि येथे 60चा पाढा तयार करायचा आहे. 7च्या नंतर 8 म्हणजे 8 वाजता 60 किलोमीटर, 6 वाजता 40 किलोमीटर याप्रमाणे. आणि पुढे सारखे कधी येतील? 240 किलोमीटर. कोणते किलोमीटर सारखे येतील आणि वेळ सारखा येणार आहे तो चेक करायचा आपल्याला. 11 वाजता 240, 11 वाजता 240 म्हणजे त्या दोन मोटारीची भेट 11 वाजता होणार आहे, बरोबर आहे. येथे 300 आहे, येथे 180 आहे. पहा, 10 वाजता ही मोटर 180 आहे, तर 10 वाजता ही मोटर 200 आहे, म्हणजे ही कशी आहे? पुढे आहे, बरोबर आहे. 20 किलोमीटर पुढे आहे, ही मागे आहे, म्हणजे येथे भेट होणार नाही. परंतु 11 वाजता दोघांची भेट होणार आहे, कारण 11 वाजता ही मोटर 240 किलोमीटर जाईल आणि ही पण मोटर 240 किलोमीटर जाणार आहे, म्हणजे 11 वाजता भेट होईल, सकाळी 11 वाजता. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.